साहेब, आज राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्राचे एक खंबीर नेतृत्व आज हरपलं आहे. तर आपण ह्या संदर्भात काय सांगाल? बघा, ही खूप मोठी दुःखद घटना घडलेली आहे. ॲक्च्युली कसं काय असं होऊ शकतं याच्यात आम्ही आहे. एक पुरोगामी विचार, एक सेक्युलरिझमचे विचार आणि आदरणीय अजितदादांविषयी जर बोलायचं तर वेळ अपुरा पडेल. आम्हाला एक खूप मोठी शॉकिंग न्यूज आहे की घडलं कसं काय. कारण दादांसारखा माणूस या महाराष्ट्रातनं, या राजकारणातनं एक वेगळ्या दिशेला अशी घटना घडणं हे आमच्या बुद्धीच्या पलीकडं आहे. आणि आम्हाला अजूनही हे विश्वास बसत नाही की अशी घटना घडू शकते. कारण दादांसारखा सेक्युलर माणूस जगात नाही, कुठंच होणार नाही. आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा एकमेव नेता आज हरपलेला आहे. आम्ही खूप दुःखात आहे. आम्ही फक्त पाहतो आहे की आता पुढची लाईन ऑफ ॲक्शन काय येते. आम्ही बारामतीला निघालेलो आहे आता, परंतु हे दुःख आम्हाला काही सहन होणार नाही आहे. आणि येणाऱ्या काळात ही जी जागा आहे कोणीच भरून काढू शकत नाही. आणि खास करून आमच्या कोंडव्याचा, पुणे शहराचा आणि मुस्लिम समाजाचा बी एक खूप मोठा नेता, सेक्युलरम, नेहमी सेक्युलरची बाजू मांडणारा, मुस्लिमांसाठी धडपड, नेहमी पूर्ण अग्रेसिव्ह भूमिका घेणारा असा एकही नेता या ठिकाणी दिसून येत नाही आहे. मुस्लिम समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. ती खूप आम्हाला काळजी लागून राहिली आहे. शेवटी अल्लाह बेहतर करने वाली ज़ात है अल्लाह की. अल्लाह पे यकीन है. लेकिन जो ज़रिया जो था हमारा मुसलमानों का सियासत में, वो बिल्कुल आज इस दुनिया में नहीं रहा. बहुत नेक और ईमानदार इंसान थे वो. बिल्कुल हम उनके बिल्कुल बहुत टच में थे और हमारी कभी भी ज़ुबान उन्होंने ऐसे गिरने नहीं दी और तुरंत काम करते थे वो. और कभी देखा नहीं उसने कि ये कौन से जात का है, कौन से धर्म का है. बिल्कुल हमें बहुत अफसोस हो रहा है, बड़ा दुख हुआ है. बिल्कुल हम उनके दुख में, उनके परिवार में हम बिल्कुल उनके दुख में शामिल हैं. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू.